तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक रिंगणात उतरलेली नाही। जिल्ह्यात एकही अधिकृत उमेदवार पक्षाने दिलेला नसल्याने मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या संदर्भात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या 2 दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरू आहे। बऱ्याच कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत, परंतु मनसेने तटस्थ भूमिका घेत जिल्ह्यात एकही उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। बुलढाण्यामध्ये आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी निवडणूक होत होता किंवा मनसेची नेमकी भूमिका काय आहे? बुलढाणा नगर परिषद मध्ये आमचा उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि आमची जी उर्वरित जे उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा तर आम्ही आमचे असा अजून अद्याप आमचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही लवकरच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय 2 दिवसात आम्ही कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर करू।